कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील नाणोरे मोहल्ला परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि धमकीपर्यंत गेल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 22 जून रोजी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी मशिदीजवळ बसून मोबाईल पाहत असताना पूर्वीच्या वादातून संबंधित तिघांनी त्यांच्याशी वाद घातल्याचा आरोप आहे। त्यानंतर फिर्यादी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। वाद सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांच्या आई आणि पत्नी यांनाही शिवीगाळ व धमकवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून माणगाव पोलीस पुढील तपास करत आहेत। मी शबनम इरफान गोटेकर, माझा मुलगा पुलावर बसलेला होता। मस्जिदच्या बाजूला ती 3 मुलं बसलेली होती आणि माझा मुलगा मोबाईलवरती तिथं असा बसलेला होता। ती मुलं येऊन डायरेक्ट काय म्हणतात का आमच्या भावाचं तू नाव कसं दिलंस म्हणून ती धक्काबुक्की लागली। म्हणून मी माझ्या मुलाला तिथं गेली बघायला काय झालं म्हणून त्याने धक्काबुक्की मारहाण पण केली। म्हणून माझी सून आली म्हणून त्या सुनाला पण त्याने धक्काबुक्की केली। तिच्या हाताला रक्त पण आलं, तिच्या बांगड्या पण फुटल्या। म्हणून आम्ही तर म्हणजे ती गर्भधार पण आहे ती आणि तिला धक्काबुक्की पण केली आणि म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलो आणि तक्रार आम्ही केलेली आहे।